प्रवीण झालं जेवण? ओके. हां हां, कालच यायचं होतं पण. तर ही आहे आमच्या नवरीची आई. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? आणि शुभ दुपार. जवळजवळ आत्ताचे दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि आज आपण चाललेलो आहोत राळेगणसिद्धी या ठिकाणी. आता आम्ही जिथं आहोत तर ते लोकेशन आहे चास कांबरगाव, पुणे नगर हायवे या ठिकाणी आहोत. राळेगणसिद्धी या ठिकाणी यासाठी चाललोय कारण की माझी जी मावस बहीण आहे प्रगती देशमुख, तर तिचं आज लग्न आहे आणि त्यांनी राळेगणसिद्धी या ठिकाणी एक मस्त प्रसिद्ध असा रिसॉर्ट बुक केलेला आहे. तर काल हळदी होती आणि साखरपुडा होता, तर त्या कार्यक्रमाला आपल्याला काही जाता नाही आलं. तर आज आपण निघालोय आणि लग्नाची वेळ आहे 4:30 ते 5 वाजता. पण आपण लवकरच चाललेलो आहोत कारण की फक्त गाठ भेट घेऊन पुन्हा यायचं आहे. बाकीचे कामं पण पेंडिंग आहेत माझे आणि उद्या सकाळी मला पुण्याला पुन्हा निघायचं ऑफिसच्या कामानिमित्त. तर मग लवकर चाललोय आपण, गाठ भेट घेऊन पुन्हा येणार आहोत. माझ्यासोबत आहे प्रतीक आणि नमस्कार. नमस्कार. तर आम्ही दोघं भाऊ भाऊ निघालेलो आहोत लग्नाला. तर मग बघूया तिथे गेल्यानंतर नवरी बाई कशी नटलेली आहे, त्यांची तयारी कशी झालेली आहे आणि सगळ्या माझ्या मावश्या वगैरे मामा सगळे येणार आहेत, तर त्यांची गाठभेट होईलच जर ते लवकर आले तर. आपली बाईक पण तयार आहे, आम्ही दोघं पण तयार आहे. आता निघूयात आपण पुढच्या प्रवासाला. जवळ आता इथून आहे ना एक 25 ते 30 किलोमीटर बाकी आहे चास कांबरगावपासून ते कार्यालय. भेटूया तिथे गेल्यानंतर. त्या लोकेशनला एकदा येऊ जाऊन. रील्स मध्ये बघितलं होतं ते तुम्हाला ते पाठवलं. पाऊस पडल्यावर. तर आता पाणी बॉटल घ्यायला थांबतोय आपण, तहान लागली कारण की उन्हाळा चालू झालाय. उन्हाळ्यात हायड्रेट राहा माणसांना. तर आता आपण आहोत सुप्यामध्ये. सुप्यामध्ये आहे ना, ज्यावेळेस नगर पुणे रोडने जातो ना तुम्ही, तर बऱ्याचशा बेकरी आहेत. तर गेल्यानंतर दिसतीलच तुम्हाला. कॅमेरा तर काय मी फिरू शकत नाही, पण रोडच्या आहे ना दोन्ही साईडनी बेकरी आहेत आणि चांगल्या क्वालिटीचा बेकरीचा माल भेटतो इथं. क्रीम रोल, खारी टोस्ट, काय असतात ते, नानकटाई, वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट. आता हे बघा, ही एक बेकरी इकडं. नंतर राईट साईडला पण आहे बालाजी म्हणून. राजे बेकरी. जवळजवळ इथं बघायला गेलं ना 20 ते 25 बेकरी असते. काही नवीन गाडी वगैरे घेताय तुम्ही, मोठ्या मोठ्या प्रकारचे आहार तुम्हाला ऑर्डरनुसार बनवून भेटतील इथं. सुप्यामध्ये एकमेव ठिकाण आहे. तर आता हा राईट साईडला जो रस्ता जातो ना तो पारनेरकडे जातो. ते की पारनेरमध्ये रांजण खळगे जे आहेत फेमस, तर तिकडे रस्ता जातो. आणि तो डाव्या साईडला जातो तो वाळवणे या ठिकाणी जातो. आणि नगर पुणे रोडवरील टोल नाका आता बऱ्याच वर्षांपासून मध्यंतरी रोडची अवस्था इतकी बेकार झाली होती ना, आता तरी त्यांनी सर्व्हिस करून रोड व्यवस्थित केलेला आहे. तर आपण राळेगणसिद्धी या रोडच्या दिशेने मार्गस्थ होत आहोत. कार्यालय आपलं आता जवळ आलेलं आहे, जवळजवळ 5 किलोमीटर राहिलेलं आहे इथं. फायनली आपण स्वर्ग रिसॉर्ट या ठिकाणी आलेलो आहोत. नारायणगावांमधून राळेगणसिद्धीला जो रोड कनेक्ट होतो, तर त्या रोडला आपण आलेलो आहोत स्वर्ग रिसॉर्टमध्ये. तर आता गाडी लावली आहे पार्किंगला. आता आतमध्ये जाणार आहे आपण आणि सगळ्या पाहुण्यारावांची गाठभेट घेणार आहे आणि मग निघणार आहोत पुन्हा एकदा नगरला जाण्यासाठी.
हॅलो प्रवीण, झालं जेवण? ओके. हां हां, कालच यायचं होतं पण काही जमलं नाही. अच्छा, हां, कसं चाललंय? व्यवस्थित एकदम चांगली केली तयारी. हे खूप भारी काढलं तुमचं रील्स वगैरे, म्हणजे प्री वेडिंगचं. हां, कुठे गेले होते गोवा? आम्ही नाही गोवा नाही, आम्ही कासला गेलो. सा कास कास पठार, ओके, सातारा. हां, मस्त होतं. मावशी आली? नाही मम्मी एकटाच आलो. ताई? ताई ते येतील संध्याकाळी. हो. तिकडच जाऊ. एक नंबर, म्हणजे खूपच युनिक केलेलं आहे. सप्तपदी, नंतर हे फेरे, मंगळसूत्र बंधन, कन्यादान, कानपिळी. सगळ्या गोष्टी. हा, थोडा छान आहे ना. थोडं नाही, खूपच म्हणलं मी. चेष्टा करते काय माझी मावशी. तर ही आहे आमच्या नवरीची आई, पुष्पा मावशी. हा, माझी मावशी, म्हणजे मी. हा हा, खूप चांगली तयारी केली आहे. आमची मामी, मामाची आई, आणि हा, ही मामी आहे, ही मामाची मुलगी. हे तिन्ही पण मामाची मुलगी. ही त्यांची आजी, ही माझी मामी, आणि हा मामाचा मुलगा. नाही, हा, मला वाटलं होतं लेट येताल तुम्ही. हा हा, नाही मी पण त्याच टायमिंगला आलो होतो. जेवणा टायमिंग नाही चुकवलं. मामा कुठे? घेतलं ना, मागाशीच घेतलंय. हे सगळे पाहुणे मंडळी हळूहळू यायला सुरुवात झाली आहे. हा माझ्या मामाचा सगळ्यात छोटा मुलगा यश. आहे कर. कधी संपणार पेपर? कधी संपणार पेपर? पुढच्या महिन्यात? बराच वेळ आहे मग आणखी. बाय बाय कर. तर चला आता निघालोय आपण. सगळ्यांच्या गाठीभेटी झाल्यात. बरेचसे पाहुणे रावळे यायचे बाकी आहेत, पण आपल्याला तेवढा टाईम नाही आहे. तर निघालोय आता आपण. मामा, मामी, सगळ्या मावश्या. ऊन तर खूप खतरनाक झालेलं आहे. प्रतीक आधीच येऊन बसला होता इथं. भयानक ऊन झालेलं आहे, म्हणजे इतक्या झाडायला लागत आहेत ना, सांगू नाही शकत. तर आता एक मस्त वडाचं झाड भेटलेलं आहे, त्याच्या खाली थांबलेलो आहे. खूप मस्त सावली आहे, आणि ऊन खूप असल्यामुळं असं सावलीमध्ये थांबलं ना, डायरेक्ट उन्हातून आल्यानंतर तर खूप भारी वाटतं. लग्नावरून निघालो आहे आणि राळेगण सिद्धीला व्हिजिट करायला चाललो आहे. व्हिजिट नाही करणार आहे, पण एक राळेगण सिद्धीमधून डायरेक्ट नगर हायवेला एक रोड जातो, तर त्या शॉर्टकटने चाललेलो आहोत आम्ही. चलो.
तर मित्रांनो आता प्रतीकला सोडलं आहे. भरपूर एक्झर्शन झाले उन्हामध्ये. नको नको झाली डायरेक्ट. आता जाऊन मस्तपैकी झोपणार कूलर समोर, मस्त थंडगार. आता मस्त कूलर समोर जाऊन पडायचं. आता झाले लग्नावरून आलो घरी. तर जवळजवळ 3:30-4 झालेले आहेत आणि उन्हामुळे एवढं एक्झर्शन झालं आहे ना, सांगूच नाही शकत. तरी गाडीवरच गेलो होतो आणि खूप ऊन लागलं भयानक. लग्नाची तयारी खूप सुंदर केलेली होती आणि जेवणही चांगलं होतं. जेवण वगैरे केलं आणि लगेच निघालो. तर थकलो आता, जरा फ्रेश होतो आणि खूप थकलो आहे आता. फ्रेश होतो, हातपाय धुतो मस्त थंड पाण्याने आणि झोपून घेतो. तर आज आपण इथंच थांबूयात. लग्नाची तयारी खूप चांगली झालेली होती, पण आपल्याला बरेचसे कामं असल्यामुळे पुढचे लगेच घरी यावं लागलं आहे. लग्नाला आपण काही थांबलेलं नाही आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल आपला आजचा, तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लग्नाची जी काही छोट्याशा क्लिप दाखवल्यात मी, तर त्या कशा वाटल्या कमेंटमध्ये येऊन नक्की सांगायचे. तोपर्यंत काळजी घ्या आणि मजा घेत राहा आयुष्याची. धन्यवाद.